Okay, now screen is visible to everyone. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Okay. So today we are going to start new chapter, that is a volumetric analysis. Okay. तर बघा त्याच्या अगोदर आपण ना एनालिटिकल केमिस्ट्री हे आपल्याला माहित असायला हवं, त्याच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन घेणार आहोत. ओके, तर बघा एनालिटिकल केमिस्ट्री काय आहे? इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री. बघा ती ब्रँच आहे विच डील्स विथ द अनालिसिस ऑफ सबस्टन्स. तर त्याच्यामध्ये काय होत असतं मेनली, तर एखाद्या सबस्टन्सचं अनालिसिस होत असतं. म्हणजे ते अनालिसिस म्हणजे काय, तो सबस्टन्स एकतर प्रेझेंट आहे की नाही, आणि असेल तर तो किती क्वांटिटी मध्ये प्रेझेंट आहे. ओके, बघा एनालिटिकल केमिस्ट्री काय आहे? इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री. ती एक ब्रँच आहे केमिस्ट्रीची, आणि त्याच्यामध्ये मेनली काय होत असतं, अनालिसिस होत असतं सबस्टन्सचं. ओके, तर बघा ते मेनली त्याच्या दोन टाइप्स आहेत किंवा दोन पार्ट्स म्हणता येईल त्याला. ओके, तर फर्स्ट वन आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि सेकंड वन आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. बघा ह्याच्या नावातच आहे क्वालिटेटिव्ह म्हणजे क्वालिटी, ओके, आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे किती क्वांटिटी मध्ये ते प्रेझेंट आहे. डोंट बी कन्फ्युज इन दॅट. ओके, बघा वन बाय वन आपण बघू व्हॉट इज मीन बाय. फर्स्ट वन इज अ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ओके, तर बघा क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय होत असतं, आयडेंटिफिकेशन ऑफ केमिकल कॉन्स्टिट्यूएंट विच इज अ प्रेझेंट इन द मिक्सचर ऑफ सबस्टन्स. तर एखाद्या सबस्टन्स मध्ये, एखाद्या मिक्सचर मध्ये, ओके, तर केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहे का. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आपण बघत होतो लिमिट टेस्ट. तर लिमिट टेस्ट मध्ये कसं होतं, तर आपण क्लोराईड प्रेझेंट आहे का नाही चेक करत होतो. तसं काय होतं क्वालिटेटिव्ह मध्ये काय असतं, आयडेंटिफिकेशन होत असतं सबस्टन्स फक्त प्रेझेंट आहे की नाही त्या मिक्सचर मध्ये, त्याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस. सेकंड वन इज अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वांटिटेटिव्ह मीन्स क्वांटिटी, ह्याच्या नावात आहे बघा. तर बघा ह्याच्यात काय होत असतं, एक्झॅक्ट डिटर्मिनेशन ऑफ द क्वांटिटी ऑफ कॉन्स्टिट्यूएंट. तर एक्झॅक्ट किती आहे क्वांटिटी प्रेझेंट त्या कॉन्स्टिट्यूएंटची एखाद्या मिक्सचर मध्ये, तर ती डिटरमाइन करणं कशामध्ये असतं, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. बघा क्वालिटेटिव्ह मीन्स व्हॉट, आयडेंटिफिकेशन ऑफ केमिकल कॉन्स्टिट्यूएंट विच इज प्रेझेंट इन द मिक्सचर ऑफ सबस्टन्स. अँड सेकंड वन इज अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस विच इज मीन्स exact determination of quantity of constituent which is present in a chemical substance or a mixture. Okay, बघा तर आता आपण मेनली काय बघणार आहे, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तर आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असतात तर त्या कशासाठी होतात, फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द प्युरिटी ऑफ केमिकल सबस्टन्स. प्युरिटी चेक करण्यासाठी सुद्धा या क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असतात. मेथड्स ज्या क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये असतात त्या बघा, तर कोणत्या मेथड्स यूज केल्या जातात, तर ज्या मेथड्स यूज केल्या जातात डिटर्मिनेशन ऑफ प्युरिटी, तर त्याला काय म्हणायचं, ऍसे मेथड्स. बघा quantitative analysis is carried out mainly for the determination of purity of chemical substance. Okay, and the methods which is used for determination of purity which is called as assay methods. Okay, तर बघा assay methods कुठले आहेत. First one is a volumetric analysis and second one is a gravimetric analysis. Okay, बघा आपण आता आजच्या लेक्चरला फक्त व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस म्हणजे काय बघूया. या चॅप्टर मध्ये अजून बरेच टायट्रेशन्स आहेत, जसं ऍसिड बेस टायट्रेशन, त्याच्यानंतर प्रेसिपिटेशन टायट्रेशन. तर त्यातलं आपण आज काय बघूया, फक्त व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस आपण डिस्कस करूया. ओके, तर बघा व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस काय, इट इज अ मोड ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तर हा कशात मधला येतो, व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये येतो. ओके, द सबस्टन्स टू बी अनालाइज्ड. आता बघा जो सबस्टन्स आपल्याला अनालाइज करायचा आहे त्याला काय म्हणायचं, टायट्रेट. ओके, बघा जो सबस्टन्स आपल्याला अनालाइज करायचा आहे, ओके, किती क्वांटिटी मध्ये तो प्रेझेंट आहे ते आपण चेक नाही. ओके, बघा हॅलो, नाउ ऑडिबल. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. Volumetric analysis. It is a mode of quantitative analysis. तर तो काय आहे, एक मोड आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिसचा. तर बघा the substance to be analyzed. जो
सबस्टन्स आपण अनालाइज करणार आहे, ज्याची क्वांटिटी आपण चेक करणार आहे, प्युरिटी चेक करणार आहे, तर त्याला काय म्हणायचं? टायट्रेट. बघा, जो सबस्टन्स आपल्याला चेक करायचा आहे, अनालाइज करायचं आहे, ओके, अनालाइज म्हणायचं इथं आपल्या केमिस्ट्रीच्या भाषेत अनालाइज करायचं आहे, त्याला काय म्हणायचं? टायट्रेट. ओके, द रिएजंट ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन which is added to the solution of a substance to be analyzed is called as titrant. बघा, जो रिएजंट आपण यूज करतो नॉन कॉन्सन्ट्रेशनचा, ओके, म्हणजेच आपल्याला माहित असेल असं कॉन्सन्ट्रेशनचा, which is added to the solution of substance to be analyzed, तर त्याला काय म्हणायचं? टायट्रंट. ओके, बघा, टायट्रेट म्हणजे काय? जो सबस्टन्स आपल्याला अनालाइज करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे काय? टायट्रंट म्हणजे काय? द रिएजंट ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन which is added to the solution of substance to be analyzed. याला म्हणायचं टायट्रंट. In volumetric analysis, two solutions are always made to react in conical flask known as titration flask. बघा, आपण टायट्रेशन करत असतो त्यावेळेस कोनिकल फ्लास्क मध्ये दोन सोल्युशन्स असतात, म्हणजे घेतलेलं असतं आपण जे काही आहे त्याच्यामध्ये इंडिकेटर वगैरे ऍड करतो, तर त्या ह्याला काय म्हणायचं? कोनिकल फ्लास्क मध्ये जे आपण सोल्युशन घेतो तर ते सगळं मिळून त्याला काय म्हणायचं? टायट्रेशन फ्लास्क. ओके, कोनिकल फ्लास्क म्हणजे की टायट्रेशन फ्लास्क लक्षात ठेवायचं. वन ऑफ दिस सोल्युशन इज टेकन इन अ ब्युरेट. बघा, एक सोल्युशन आपण ब्युरेट मध्ये घेत असतो आणि दुसरं असतं ते टायट्रेशन फ्लास्क मध्ये, म्हणजे कोनिकल फ्लास्क मध्ये. बघा, टायट्रेशन सगळ्यांनी केले ना? हॅलो, टायट्रेशन माहित आहे का सगळ्यांना? परफॉर्म केले का अगोदरच्या? गिव्ह मी रिस्पॉन्स एनीवन. No, ma'am. No, ma'am. ओके ओके. बघा, टायट्रेशन मध्ये काय होत असतं, तर आपण एक ब्युरेट मध्ये एक सोल्युशन घेत असतो आणि एक कोनिकल फ्लास्क असतं, तर आपण काय करतो? त्या ब्युरेट मधलं सोल्युशन या कोनिकल फ्लास्क मध्ये असलेल्या सोल्युशन मध्ये मिक्स करत असतो, पण कसं? ड्रॉप बाय ड्रॉप. ओके, हळूहळू. तर त्याचा काय असतो? कलर चेंज होईपर्यंत ते मिक्स होत असतं, तर ही टायट्रेशनची प्रोसेस असते. तर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये ते यूज केली जाते. ओके, तर त्याच्यामध्ये काय असतं? जे कोनिकल फ्लास्क आपण यूज करतो तर त्याला काय टर्म आहे, नाव, म्हणजे टायट्रेशन फ्लास्क म्हणायचं. ओके, आणि एक सोल्युशन असतं ते ब्युरेट मध्ये असतं आणि दुसरं असतं ते टायट्रेशन फ्लास्क मध्ये. सोल्युशन फ्रॉम ब्युरेट इज ऍडेड टू द टायट्रेशन फ्लास्क. जे काही आपले टायट्रेशन फ्लास्क आहे, कोनिकल फ्लास्क, त्याच्यामध्ये आपण ब्युरेट मधले जे सोल्युशन आहे तर ते काय करत असतो? ऍड करत असतो. बघा, क्लिअर झाले का? टायट्रेट म्हणजे काय, टायट्रंट म्हणजे काय आणि टायट्रेशन फ्लास्क म्हणजे काय? टायट्रेट म्हणजे काय? तर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये काय होत असतं, तर सबस्टन्स जो काही अनालाइज करतोय आपण, अनालाइज करायचा जो सबस्टन्स, तर त्याला काय म्हणायचं? टायट्रेट. त्याच्यानंतर रिएजंट जो युज करतोय आपण नॉन कॉन्सन्ट्रेशनचा, जो ऍड करतो आपण सोल्युशन मध्ये सबस्टन्सचा, जो की अनालाइज करायचा, त्याला काय म्हणायचं? टायट्रंट. ओके, आणि जो काही आपला कोनिकल फ्लास्क आपण युज करतोय त्याला म्हणायचं टायट्रेशन फ्लास्क. ओके, आणि जे काही ब्युरेट मधलं एक सोल्युशन आपण ब्युरेट मध्ये घेत असतो, दुसरं असतं ते टायट्रेशन फ्लास्क मध्ये असतं. ते ब्युरेट मधलं सोल्युशन आपण टायट्रेशन फ्लास्क मध्ये ऍड करत असतो, ड्रॉप बाय ड्रॉप, स्लोली. बघा, द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट द व्हॉल्यूम ऑफ टायट्रंट रिक्वायर्ड टू रिएक्ट कम्प्लिटली विथ अ नोन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन अंडर अनालिसिस ऑफ इज नोन ऍज टायट्रेशन. बघा, टायट्रेशन कशाला म्हणायचं इथं दिलंय तरी सुद्धा. बघा, तर या प्रोसेस मध्ये मेनली काय होत असतं, तर व्हॉल्यूम ऑफ टायट्रंट. ओके, जो काही सबस्टन्स आहे आपला, तर तो जो टायट्रंट आहे तर तो कम्प्लिटली जे सोल्युशन आपण घेतलेलं आहे तर त्या सोल्युशन मध्ये कम्प्लिटली रिॲक्ट होणं म्हणजे काय? टायट्रेशन. ओके, बघा, व्हॉल्यूम ऑफ टायट्रंट रिक्वायर्ड, जे किती लागतोय टायट्रंट, किती लागतोय कम्प्लिटली रिॲक्ट होण्यासाठी कशाच्या सोल्युशन सोबत, ते जे काही आपण व्हॉल्यूम घेतले सोल्युशनचं, त्या प्रोसेसला म्हणायचं टायट्रेशन. द पॉइंट ऍट विच रिएक्शन इज कम्प्लीट इज टर्म्ड ऍज एंड पॉइंट. बघा, जिथे रिएक्शन कम्प्लीट होते म्हणजे काय होत असतं मेनली, तर कलर चेंज होतो.
आता कलरलेस असेल बघा, कोनिकल फ्लास्क मधलं आपण एखादं लिक्विड घेतलंय तर ते कलरलेस असतं सुरुवातीला. आपण जेव्हा ते टायट्रेशन परफॉर्म करतो तर तेव्हा त्याचा कलर चेंज होतो, आणि कलर चेंज होतो म्हणजेच काय, रिएक्शन कम्प्लीट झाली आहे. आणि त्यावेळेस तर ह्याला काय म्हणायचं, एंड पॉइंट किंवा इक्विव्हॅलन्स पॉइंट. ओके. तर बघा काही वेळेस काय केलं जातं त्याच्यामध्ये, तर वेगवेगळे इंडिकेटर म्हणजे एंड पॉइंट डिटेक्ट करण्यासाठी सबस्टन्स एखादा यूज केला जातो. तर त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, इंडिकेटर. बघा जे आपण कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलेलं असतं ऑलरेडी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, तर त्याच्यामध्ये काही वेळेस सबस्टन्स काही ऍड केले जातात लवकर इक्विव्हॅलन्स पॉइंट येण्यासाठी किंवा तो डिटेक्ट करण्यासाठी. ओके. काही रिएक्शन मध्ये म्हणजे ते इंडिकेटर्स जेव्हा ऍड करतो तेव्हाच रिएक्शन होत असते, त्याच्यामुळे ते ऍड केले जातात. तर त्याला काय म्हणायचं, इंडिकेटर्स. ओके. इंडिकेटरचा रोल हा आहे. त्याच्यानंतर बघा, वेन इंडिकेटर्स आर ऍडेड विच एक्झिबिट अ मार्क्ड कलर चेंज ऍट द कम्प्लिशन ऑफ केमिकल रिएक्शन. बघा जेव्हा हे इंडिकेटर्स आपण ऍड करतो तर तेव्हा काय होत असतं, कलर चेंज होत असतो. कधी, तर कम्प्लीट झाल्यानंतर रिएक्शन. तर बघा आयडियल टायट्रेशन म्हणजे काय, तर व्हिजिबल एंड पॉइंट विल कन्साइड विथ अ थेरोटिकल एंड पॉइंट. जो काही थेरोटिकल एंड पॉइंट दिलेला आहे, आता फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड व्हॅल्यू दिलेली आहे त्याची, तर ती आपल्या केलेलं परफॉर्म केल्या तर टायट्रेशन, तर त्याच्यासोबत कन्साइड होतीये का, त्याच्यासोबत मॅच झाली तर त्याला काय म्हणायचं, आयडियल टायट्रेशन. ओके. इन प्रॅक्टिस अ स्मॉल डिफरन्स ऑकर्स. द डिफरन्स समजा तर ते जर करेक्ट नाहीत आले, तर ज्यावेळेस तो स्मॉल डिफरन्स येतो तर त्या डिफरन्सला पण काहीतरी नाव आहे, ते म्हणजे टायट्रेशन एरर. बघा एरर येतो तिथं म्हणून त्याला काय, टायट्रेशन एरर. ओके. त्याच्यानंतर बघा कंडिशन्स. कंडिशन्स आहेत व्हॉल्युमेट्रिक अनालिसिसच्या काहीतरी. बघा तर काय आहेत, फर्स्ट वन आहे केमिकल रिएक्शन मस्ट बी सिम्पल. जी आपण रिएक्शन परफॉर्म करणार आहोत तर ती जास्त कॉम्प्लिकेटेड नसावी. ओके. ती सिम्पल असावी. म्हणजे ह्या कंडिशन्स म्हणजे रिक्वायरमेंट्स आहेत थोडक्यात व्हॉल्युमेट्रिक अनालिसिसचा. आणि नेक्स्ट काय सांगितले बघा, शुड टेक्स प्लेस क्वांटिटेटिव्हली अकॉर्डिंग टू डेफिनाइट इक्वेशन. म्हणजे जी काही इक्वेशन आहे आता रिएक्शनचं, तर त्या इक्वेशन नुसार ती रिएक्शन परफॉर्म व्हायला हवी. होत असणारी म्हणजे ते आपण टायट्रेशन घ्यायचं. त्याच्यानंतर इट इज रिप्रेझेंटेड बाय केमिकल रिएक्शन. ते आपण रिप्रेझेंट कसं करणार आहोत, केमिकल रिएक्शन मध्ये. देअर शुड बी नो साइड रिएक्शन. तिथे त्या रिएक्शनला कोणतीही साइड रिएक्शन नसायला हवी. द रिएक्शन शुड बी इन्स्टंटिनियस अंडर द एक्सपेरिमेंटल कंडिशन मेंटेन. जी काही आपली ज्या काही टेम्परेचर आहे, आता फॉर एक्झाम्पल रूम टेम्परेचरला किंवा इन्स्टंट ती रिएक्शन होत असावी कोणत्याही म्हणजे कंडिशन्सला. ओके. अशी रिएक्शन ती असायला हवी. There should be occur a marked change in some of properties of a solutions to be analyzed at equivalent point. बघा जेव्हा आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉइंट मिळतो तर त्यावेळेस त्या ह्याच्यामध्ये सोल्युशन मध्ये त्याच्या प्रॉपर्टीमध्ये चेंज होत असतो. म्हणजे कसा होतो, तर आता त्याचा कलर चेंज होतो. ती एक प्रॉपर्टीज आहे. ओके. द एंड आणि त्याच्यामध्ये मिक्स झालेलं असतं सोल्युशन, त्यामुळे त्याच्यामध्ये चेंज व्हायला हवा. द एंड पॉइंट शुड बी वेल डिफाइंड आयदर बिटवीन रिएक्टिंग सबस्टन्स और बाय यूज ऑफ इंडिकेटर्स. बघा तर एंड पॉइंट त्याचा काय व्हायला पाहिजे, डिफाईन व्हायला पाहिजे. काही काही रिएक्शन्स एंड पॉइंट दिसत नाही तर ते टायट्रेशन नाही. ओके. तर तशा रिएक्शन्स आपण परफॉर्म नाही करायचे, म्हणजे तसं टायट्रेशन परफॉर्म नाही करायचं, तर त्याचा एंड पॉइंट यायला हवा. हे झाले कंडिशन. बघा सिंपल आज काय काय बघितलं आपण, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस हा चॅप्टर आहे खरं तर नाव चॅप्टरचं, पण त्याच्या आधी आपल्याला माहित असायला हवं हे व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस असतं तरी काय. तर बघा फर्स्ट बघितलं आपण अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्री काय, इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ अनालिसिस ऑफ सबस्टन्स. त्याच्यामध्ये काय होत असतं, अनालिसिस होत असतं सबस्टन्सचं. तर त्याचे दोन पार्ट मध्ये ते डिवाइड होत असते. फर्स्ट वन इज अ क्वालिटेटिव्ह अनालिसिस, सेकंड वन इज अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. ओके. बघा क्वालिटेटिव्ह मीन्स व्हॉट, तर आपण त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन करत असतो केमिकल कन्स्टिट्युएंटचं जे की प्रेझेंट आहे मिक्सचर मध्ये सबस्टन्सच्या. त्याच्यानंतर सेकंड आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय होत असतं, एक्झॅक्ट डिटर्मिनेशन होत असतं क्वांटिटीचं. ओके. कन्स्टिट्यूट किती प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये केमिकल सबस्टन्स मध्ये और द मिक्सचर ऑफ सबस्टन्स मध्ये.
त्याच्यानंतर बघा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस काय आहे तर कशासाठी होत असते मेनली फॉर डिटर्मिनेशन ऑफ प्युरिटी ऑफ केमिकल सबस्टन्स. तर केमिकल सबस्टन्सची प्युरिटी चेक करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जी मेथड यूज केली जाते डिटर्मिनेशन ऑफ प्युरिटी तर अशा काही असे मेथड्स आहेत. ओके, फर्स्ट आहे ती व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, सेकंड आहे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. तर आपण काय बघूया व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. तर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस फंडामेंटल्स काय तर ते बघितले बघा. त्याच्यामध्ये काही टर्मिनॉलॉजीज आहेत. व्हॉट इज मीन बाय टायट्रेट, टायट्रंट. ओके, तर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस हे काय इट इज अ मोड ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तर सबस्टन्स जो की अनालाइज करायचा विच इज कॉल्ड एज टायट्रेट आणि जो रिएजंट of known concentration which is added to the solution of substance to be analyzed is called a titrant. In volumetric analysis, two solutions are always made to react in conical flask. तर जे काही आपण conical flask यूज करतो त्याला काय म्हणायचं टायट्रेशन फ्लास्क. वन ऑफ दिस सोल्युशन इज टेकन इन ब्युरेट. एक सोल्युशन ब्युरेट मध्ये घेतलं जातं, दुसरं आहे ते टायट्रेशन फ्लास्क मध्ये. द सोल्युशन फ्रॉम ब्युरेट इज ऍडेड टू द टायट्रेशन फ्लास्क. जे काही टायट्रेशन फ्लास्क आहे तर त्याच्यामध्ये आपण ब्युरेट मधलं सोल्युशन ऍड करत असतो. त्याच्यानंतर बघा प्रोसेस ऑफ फाइंडिंग. Okay, the process of finding out volume of titrant required to react completely with known volume of solution under analysis. बघा टायट्रेशन कशाला म्हणायचं तर प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं टायट्रंट जो कम्प्लिटली रिॲक्ट होतो त्या सोल्युशन सोबत. ओके, तर त्याला काय म्हणायचं टायट्रेशन. द पॉइंट ऍट विच रिएक्शन इज कम्प्लीट इज टर्म्ड एज इक्विव्हॅलन्स. ज्या पॉइंटला रिएक्शन कम्प्लीट झाली आहे त्या पॉइंटला काय म्हणायचं इक्विव्हॅलन्स पॉइंट. त्याच्यानंतर काही ऑक्झिलरी सबस्टन्स ऍड केले जातात फॉर द डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट ऑफ द टायट्रेशन इज टर्म्ड एज इंडिकेटर. तर त्याला काय म्हणायचं इंडिकेटर. वेन इंडिकेटर्स आर ऍडेड विच एक्झिबिट मार्क्ड कलर चेंज. तर इंडिकेटर्स जेव्हा आपण ऍड केले जातात तर ऍड करतो तर ते काय करतात तर मार्क्ड कलर चेंज करतात, म्हणजे चेंज होतो कलर त्या सोल्युशन मध्ये. त्या आपल्या ह्याचा टायट्रेशन फ्लास्क जे आहे त्याच्यामधल्या सोल्युशनचा कलर चेंज होतो. कधी तर जेव्हा रिएक्शन कम्प्लीट होते तेव्हा. द आयडियल टायट्रेशन काय कधी म्हणायचं तर जो काही आपला व्हिजिबल एंड पॉइंट आहे जो आपण परफॉर्म केला आता एखादं प्रॅक्टिकल तर त्यावेळेस जो एंड पॉइंट दिसतोय तर तो थेरॉटिकल एंड पॉइंट सोबत कन्साइड होत असेल तर ते झालं आयडियल टायट्रेशन. तर इन प्रॅक्टिस काय होतं जनरल सम डिफरन्सेस ऑकर, स्मॉल डिफरन्सेस होतात. तर त्या डिफरन्सेसला काय म्हणायचं टायट्रेशन एरर. ओके, त्याच्यानंतर बघितलं होतं आपण कंडिशन्स फॉर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. तर काही कंडिशन्स आहेत त्या मेनली हे केले जातात फॉलो केले जातात व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये. तर फर्स्ट काय आहे केमिकल रिॲक्शन मस्ट बी सिम्पल. तर ती रिॲक्शन कशी हवी आहे सिम्पल हवी आहे आणि should takes place quantitatively according to definite equation. त्या इक्वेशन प्रमाणे ती व्हायला हवी. त्याच्यानंतर इट शुड बी रिप्रेझेंटेड बाय केमिकल रिॲक्शन. ती आपल्याला रिप्रेझेंट कशी करायची तर केमिकल रिॲक्शन म्हणजे जी काही आपण घेणार आहे तर ती केमिकल रिॲक्शनने रिप्रेझेंट व्हायला हवी. त्याच्यानंतर देअर शुड बी द नो साइड इफेक्ट. कोणताही साइड इफेक्ट नसायला हवा त्या रिॲक्शन. द रिॲक्शन शुड बी इन्स्टंटिनियस. ती इन्स्टंट पाहिजे. देअर शुड ऑकर्स मार्क्ड कलर चेंज. मार्क्ड चेंज इन सम ऑफ प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन. जे काही सोल्युशन आहे त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण टायट्रेशन झाल्यानंतर तिथे काय मार्क्ड चेंज व्हायला हवा ऍट द इक्विव्हॅलंट पॉइंटला. आणि ऍट द एंड काय एंड पॉइंट शुड बी वेल डिफाईन्ड. तर एंड पॉइंट हा काय झाला पाहिजे डिफाईन झाला पाहिजे आयदर बिटवीन रिएक्टिंग सबस्टन्स और बाय द यूज ऑफ इंडिकेटर्स यूज करून किंवा काही वेळा नाही पण एखाद्या रिएक्शन मध्ये नसतात यूज करत. ओके, तर हे झालं व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस.